हॅलो एव्हरीवन, साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला एक पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी दाखवणार आहे. नेहमी आपल्याला खाण्यासाठी काहीतरी लागतच असतं. पावसाळा सुरू आहे, आपली रोगप्रतिकारशक्ती ही कमी झालेली असते, आजार चालू असतात, सर्दी खोकला हे सर्व चालूच असतात. अशा टायमाला आपण बाहेरचं खाण्यापेक्षा घरातच एक पौष्टिक पदार्थ बनवून ठेवला तर आपण डेलीचं आपण ते खाऊ शकतो. भूक लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो आणि पौष्टिक असल्यामुळे आणि हेल्दी असल्यामुळे कुठलेही प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकत नाही. तर आपला जो पौष्टिक पदार्थ आहे तो आज आपल्याला बनवायचा आहे नाचणीचा लाडू. तर सर्वप्रथम आपण आपल्याला सुखे जे भाजायचं आहे ते आपण भाजून घेऊया. मी कढई ठेवलेली आहे. आपल्याला लो मिडियमवरतीच हे सर्व पदार्थ भाजायचे आहेत. तर सर्वप्रथम मी ही खसखस घेतलेली आहे, 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे, कारण माझी क्वांटिटी जास्त आहे. तुमची क्वांटिटी जर कमी असेल तर तुम्ही खसखसचं प्रमाण कमी घेऊ शकता, पण माझं क्वांटिटी जास्त आहे. म्हणजे माझी नाचणी आहे ती 1 किलो पिठाची नाचणी आहे, त्यामुळे मला 50 ग्रॅम ही खसखस मला लागणार आहे आणि बाकीचे इंटिग्रेटेड पण ह्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे 50 ग्रॅम मला हे खसखस इनफ आहे. लो मिडियमवरती आपल्याला खसखस भाजून घ्यायचं आहे. 100 ग्रॅम इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे, ते पण आपल्याला लो मिडियमवरतीच भाजून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला सुकंच भाजायचं आहे, आधी तूप वगैरे टाकून भाजायचं नाही आहे. चांगलं ब्राऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर बाकीचे इंटिग्रेटेड आपल्याला भाजायचे आहेत. नाचणीच्या लाडूमध्ये काही जण नुसते नाचणीचे लाडू बनवतात, पण मी थोडे वेगळे इंटिग्रेटेड ॲड करून मी नाचणीचे लाडू बनवत आहे. त्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि पौष्टिकता पण त्याच्यामध्ये वाढते, पदार्थ अनेक असल्यामुळे. आणि एक जरी लाडू खाल्ला तरी आपल्या शरीराला तो भुकेसाठी पुरेसा आहे. तर आता आपलं हा खोबरं भाजून झालेलं आहे गोल्डन ब्राऊनपर्यंत. आता आपण हे काढून घेऊया आणि दुसरं इंटिग्रेटेड आपण भाजण्यासाठी घेऊया. आता मी ह्याच्यात थोडंसं तूप टाकते. आता आपल्याला जे तळायचं आहे तो आपल्याला डिंक तळायचा आहे. डिंक हे ऑप्शनल आहे, की तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालून जाईल. तूप चांगलं गरम झालं का आपण डिंक चांगलं तळून घेऊया. 100 ग्रॅम डिंक ह्याच्यामध्ये मी घेत आहे. डिंकामुळे काय होतं की खसखशीतपणा लाडूमध्ये येतो आणि लाडू खूप छान टेस्टी लागतात आणि त्याच्यामुळे डिंकामुळे काय होतं, शरीराला पण आणखीन पौष्टिकता आपल्याला मिळते. तूप चांगलं गरम झालेलं आहे आपलं. आपण डिंक आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगला मक्याचे दाणे कसे फुलतात त्याप्रमाणे डिंक आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डिंक आपण तळून घ्यायचा आहे आणि चांगला फुलला का काढून घ्यायचा आहे. मस्त असं आपला डिंक फुललेला आहे. 100 ग्रॅम डिंक इनफ आहे आपल्यासाठी. छान असा फुलतो. आता त्याच थोडंसं तूप राहिलं होतं, त्या तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट थोडं रोस्ट करून घ्यायचं आहे. हे मी बारीक करून घेतले ड्रायफ्रूट. तुम्हाला जर तुकडे तुकडे करून घ्यायचे असेल तर चालू शकतं, पण मी हे बारीक करून घेतले आणि हे पण रोस्ट करून घ्यायचे आहेत. मी राहिलेल्या तुपामध्ये रोस्ट करून घेते आधी, म्हणजे कसं की त्याला कुरकुरीतपणा येतो तो ड्रायफ्रूट्सला. त्यानंतर आपल्याला नाचणीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर ऑलमोस्ट भाजून झालेलं आहे, कारण ह्याला भाजायला जास्त टाईम नाही लागत. आता मी ह्याच्यामध्ये नाचणीचं पीठ टाकते. हे जवळजवळ 1 किलो आहे आणि ह्याच्यामध्येच मी भाजून घेणार आहे, कारण नाचणी पण भाजायला टाईम नाही लागत, म्हणून मी ह्याच्यामध्येच मिक्स करते आणि त्याबरोबर आपले ड्रायफ्रूट्स पण थोडे आणखीन भाजले जातील. मी थोडेसे नॉर्मल आधी ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहेत. ह्याच्या ड्रायफ्रूट्समध्ये मी ऑल ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड. तुम्हाला ऑप्शनल आहे, तुम्हाला ज्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. मी सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेत की जेणेकरून पौष्टिकता आणखीन आपली वाढेल.
अशा प्रकारे आपल्याला थोडंसं तूप टाकून आपली नाचणी पण त्याच्याबरोबर भाजून घ्यायची आहे, कारण जास्त तूप झालं तर लाडू वळले जाणार नाही. म्हणून आपल्याला आधी थोडं टाकूनच आपल्याला किती पाहिजे तेवढं आपण पाहायचं आहे. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित असं भाजून घेते. नाचणी भाजायला कमीत कमी एक 20 ते 25 मिनटं लागतात, जास्त टाईम लागत नाही, कारण जास्त काळपट आपल्याला करायचं नाही. एक ब्राऊन होईपर्यंतच आपल्याला लो मिडियमवरती भाजून घ्यायचं आहे. आता आपलं हे झालेलं आहे भाजून. आता बाकीचे इंटिग्रेटेड जे मी आपण सुके भाजून ठेवले होते, जसं की खोबरं आणि खसखस, हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. डिंक आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे स्मॅश करून घ्यायचं आहे. खोबरं पण कुस्करून घ्यायचं आहे आणि ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ड्रायफ्रूट आपण ऑलरेडी ॲड केलेलं आहे. आता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेऊया साहित्य आणि मस्त असं थोडंसं एक 2 ते 3 मिनटं भाजून घेऊया. चांगलं मिक्स झालं का आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. गॅस लो मिडियमवरतीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. मस्तपैकी वासही येतो आहे, सुगंधही येतो आहे. छान असे आपले लाडू तयार होणार आहेत. तूप जर तुम्हाला गरजेचं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप ॲड करू शकता, नाहीतर नाही केलं तरी चालेल. मी आता याच्यामध्ये गूळ ॲड करते. 1 किलो नाचणी आहे तर त्याच्यासाठी मी अर्धा ते पाऊण किलो गूळ असं घेतलेला आहे, कारण आपण तूप पण वापरणार आहे. जास्त प्रमाणात गूळ नको आहेत म्हणून आपण अर्धा ते पाऊण किलोच घेतलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला गूळ ॲड करून घ्यायचा. मी गुळाचा पाक नाही करत आहे. कारण आपला पदार्थ जो आपण भाजला आहे, जे सर्व इंटिग्रेटेड आपण रोस्ट केलेले आहेत ते ऑलमोस्ट गरम आहेत, तर गूळ आपण किसून घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तो वितळणार आहे. त्यामुळे पाक करायची गुळाची आपल्याला गरज नाही आहे. अशा प्रकारेच आपल्याला गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिक्स झाला चांगल्या प्रकारे का आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. गरमच जरा वळायचे आहेत, म्हणजे कसं थोडंसं पटापट लाडू वळले जातात आणि छान असे आपले लाडू तयार होत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तर मस्त असे आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली असेल तर ती कशी झाली आणि माझी रेसिपी ही कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून मला तुम्हाला थँक्स बोलता येईल. तर मस्त असे आपले बघा नाचणीचे लाडू तयार झालेले आहेत. इंग्लिशमध्ये आपल्याला ह्याला रागी लाडू म्हणून बोलतात. तर पौष्टिक असे नाचणीचे लाडू आपले तयार आहेत खाण्यासाठी. बाळंतिणींसाठी, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, म्हाताऱ्यांसाठी हे पौष्टिक लाडू तयार आहेत. सर्वजण हे पदार्थ खाऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर